कापसाला प्रति क्विंटल 3000 रुपये भाव फरक, ऊसाला एक रकमी FRP, कांदा दूध धानाला मदत, रेल्वेच्या नावाखाली झोपडपट्टी उठवणाऱ्या सरकारचा, रेल्वेच्या नावाखाली झोपडपट्टीवाल्यांना बेघर करणाऱ्या सरकारचा, क्रांतिकारी शेतकरी संघटनेचा कोण म्हणतो देणार नाही, सोयाबीन कापसाला भाव फरक मिळालाच पाहिजे। शेतकऱ्यांचे नेते रविकांत तुपकर आता शेतकऱ्यांना घेऊन मुंबईमध्ये धडक देणार आहेत। सध्या ते खालापूरमध्ये आहेत आणि खालापूरमध्ये बुलढाण्यामधून आणि महाराष्ट्रातून मोठ्या प्रमाणामध्ये शेतकरी या ठिकाणी आलेला आहे। आपल्यावर या ठिकाणी रविकांत तुपकर आहे। सर, काय म्हणाल आता तुम्ही मुंबईमध्ये धडक देताय? पोलिसांनी ज्या पद्धतीनं अत्याचार केला, काल आमच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांना अटक केली। आमच्या 250 गाड्या बुलढाण्यातून येणार होत्या, त्या सगळ्या गाड्यांच्या चालकांना मालकांना अटक केली आणि आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न केला। हे राज्य इंग्रजांपेक्षाही भयानक पद्धतीनं चालवण्याचा प्रयत्न सरकार करतंय का असा प्रश्न आमच्या सारख्याच्या मनामध्ये येतो। इथं जे शेतकरी पोहोचले हे गनिमी काव्यानं भूमिकेत अवस्थेमध्ये पोहोचलेले। मी सुद्धा 3 दिवस झाले एकाच ड्रेसवर आहे। मी सुद्धा, माझ्यासोबतही कपडे नव्हते, माझ्या घराला बंदोबस्त, माझ्या पत्नीला टॉर्चर केलं, माझ्या नातेवाईकांना टॉर्चर केलं, सरकारी नोकरीतल्या नातेवाईकांच्या घरी 2-2 दिवस पोलीस जाऊन बसले। हे कुठलं राज्य तुम्ही चालवताय? अरे आम्ही काय भीक मागायला आलो काय? आम्ही काय दाऊदच्या रोळीत काम करतो का? आम्ही काय अजमल कसाबच्या रोळीत आहे का? आम्ही आमच्या बापाचा हक्क मागायला आलोय। आमचं म्हणणं एकच आहे की शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करा, तुम्ही कर्जमुक्तीचं आश्वासन दिलं होतं ते पाळा आणि सोयाबीन कापसाला प्रति क्विंटल 3000 रुपये भाव फरक, ऊसाला एक रकमी FRP, कांदा, धान आणि दुधाला अनुदान दिलं पाहिजे। आणि कल्याणमध्ये, मुंबईमध्ये रेल्वेच्या नावाखाली त्या झोपडपट्टीतल्या महिलांची घरं तुम्ही उद्ध्वस्त करताय। हे सरकार शेतकरी मजूर कामगारांसाठी काम करायला पाहिजे, पण शेतकऱ्यांना मारायचं, मजुरांना मारायचं, कामगारांना मारायचं आणि विकासाचे मनोरे आपल्या आमदार खासदारांसाठी उभे करायचे, अशा पद्धतीचं सरकारचं धोरण आहे। हे कदापि आम्ही खपून घेणार नाही। भारतीय संविधानाने आम्हाला न्याय मागण्याचा अधिकार दिलेला आहे, त्यामुळे आम्ही अरबी समुद्रात आमचे कर्जाचे सातबारे बुडवणार आणि आम्ही कर्जमुक्त झालो अशी घोषणा करणार। जेव्हा पिकलं तेव्हा लुटलं, आता देणं घेणं फिटलं, अशी आमची भूमिका आहे। तुम्ही अरबी समुद्रापर्यंत जाणार असं म्हणताय, मात्र पोलीस बंदोबस्त मोठा लागलाय, तुम्हाला सोडणार नाहीत म्हणताय। मग आम्ही काय अजमल कसाबच्या डोळीत एक एवढा बंदोबस्त लावायला? सरकारला लाज वाटली पाहिजे। अरे शेतकऱ्याशी प्रेमाने चर्चा केली पाहिजे सरकारनं। अशा पोलिसांच्या दादागिरीनं, पोलिसांच्या खांद्यावर बंदूक ठेवून जर आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न सरकार करणार असेल तर सरकारला याचे परिणाम भोगावे लागतील। सरकारपेक्षा शेतकऱ्यांची ताकद फार मोठी आहे। या भागातल्या आमच्या इथं उपस्थित असलेल्या शेतकऱ्याच्या केसाला जरी धक्का लावायचा प्रयत्न पोलिसांनी सरकारच्या इशाऱ्यावर केला तर महाराष्ट्रातला शेतकरी रस्त्यावर उतरेल, याचे परिणाम राज्यभर सरकारला भोगावे लागतील। तुम्ही शेतकऱ्यांना घेऊन इथून आलेला आहात, अधिवेशनामध्ये धडक देणार आहात, मात्र अधिवेशनामध्ये प्रश्न उत्तर वेगळीच काहीतरी चालू आहे। औरंगजेबाची कबरीचा प्रश्न सुरू आहे। आता मला सांगा, ती कबर लागून शेकडो वर्ष झाले, आताच मध्ये कसं काय आलं? पण मुख्य प्रश्नापासून लक्ष विचलित करायचं। मला असं वाटत होतं की या अधिवेशनात फक्त निव्वळ शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आठवडाभर चर्चा व्हायला पाहिजे होती आणि शेतकऱ्यांना दिलासा देण्यासारख्या 4 गोष्टी व्हायला पाहिजे होत्या। पण दुर्दैवाने ज्या गोष्टींमधून काय आउटपुट निघणार नाही, ज्या गोष्टींपासून फक्त भावनिक मुद्दे उपस्थित करायचे, हिंदू मुस्लिमच्या दंगली घडवायच्या, अरे रोज 10 शेतकरी आत्महत्या करतायत, खुद्द पुनर्वसन मंत्र्यांनी विधानसभेत कबुली दिली आणि तरी तुम्ही शेतकऱ्यासाठी काही करत नाही। बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला भांडण्याचा, सत्याग्रह करण्याचा अधिकार दिलेला आहे। आम्ही शांततेच्या मार्गाने अरबी समुद्रात सातबारे बुडवणार आणि आम्ही कर्जमुक्त झालो अशी घोषणा करणार, अशी आमची भूमिका आहे। तुम्ही बघताय नागपूरमध्ये सध्या काय चालू आहे, महाराष्ट्रात दंगली होताना दिसत आहेत। काय झालं, ह्या दंगली घडवल्या जातात, होतात नाही, दंगली घडवल्या जातात। आज शेतकरी परेशान आहे, मजूर परेशान आहे, कामगार परेशान आहे, तरुण परेशान आहे। महाराष्ट्रातली जनता अस्वस्थ अवस्थेमध्ये आहे। पोटा पाण्याच्या प्रश्नावर चर्चा होत नाही, भावनिक प्रश्नावर चर्चा होते। अधिवेशनामध्ये शेतकऱ्यांच्या संदर्भाने महत्वाचे निर्णय आणि चर्चा होणं अपेक्षित असताना तिथं मात्र फालतू प्रश्नांवर चर्चा होते, ही हु, दुसऱ्याच प्रश्नावर चर्चा होते। अरे कशासाठी अधिवेशन घेता? आमच्या टॅक्स मधून तुम्ही घेता ना, ते पगार तुमचे आमदारांचे, मंत्र्यांच्या आमच्या ह्याच्यातून जातात, अधिवेशनाचा खर्च आमच्या टॅक्स मधून जातो। आणि अशा परिस्थितीमध्ये तुम्ही जर का शेतकऱ्याला निग्लेक्ट करणार असाल तर आम्ही कदापि खपून घेणार नाही। आम्ही अरबी समुद्राच्या दिशेने मुंबईला जाणार आहोत आणि जर पोलिसांनी दादागिरी केली तर आम्ही त्यांना सांगू गोळ्या घाला आणि आम्हाला मारून टाका, आम्ही शहीद होण्याच्या तयारीमध्ये आहे। इथं शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात पूर आलेले आहेत, तुम्ही ठाम आहात जाण्यावरती? बिलकुल ठाम आहे। या देशातली पहिली आत्महत्या शेतकऱ्याची 1986 साली झाली, त्यांचा आज स्मृती दिवस आहे। चिलगव्हाण तालुका महागाव, जिल्हा यवतमाळ, साहेबराव करपे पाटील हे वेल एज्युकेटेड शेतकरी यांनी सरकारच्या धोरणाला कंटाळून 1986 ला आत्महत्या केली। आमच्या बुलढाणा जिल्ह्यात शिवणी आरमाळला कैलास नागरे नावाच्या शेतकऱ्यांनी सरकारच्या नावाने 4 पानाचं पत्र लिहिलं आणि पाण्यासाठी आत्महत्या केली, शेतीला पाणी मिळत नाही म्हणून। त्या शेतकऱ्यांना अभिवादन करून आणि या साहेबराव करपे पाटलांच्या स्मृती दिनाचं औचित्य साधून आजचं आंदोलन आम्ही हाती घेतलेलं आहे। सरकारने आम्हाला मारून टाकायचं
का सरकारने आम्हाला सत्याग्रह करायचा अधिकार द्यायचा हे सरकारने आता ठरवावं. नक्कीच आपण पाहता की या ठिकाणी आता रविकांत तुपकर यांनी आक्रमक पवित्रा घेतलेला आहे आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये मुंबईमध्ये धडकणार अशा प्रकारचा इशारा देण्यात आलेला आहे. विनायक पाटील, एबीपी माझा, खालापूर, रायगड. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.